आपल्यातून मांजराची हत्या झाली किंवा त्याला मारण्यात आलं तर मंजरतला जावं लागतं असं म्हटलं जातं. 10वा 12वा 11वा म्हणजेच गंगापूजनाचा कार्यक्रमसुद्धा मंजरतमध्ये होतो. एवढंच आपल्याला मंजरतच्या बाबतीत माहिती आहे. पण यापेक्षा मंजरतची वेगळी ओळख आहे, यापेक्षा मंजरतचा वेगळा संबंध आहे, ते आपण आता जाणून घेणार आहोत. रामभक्त हनुमानाची सावत्राई मार्जरी यांचा मंजरतशी संबंध आहे, तो नेमका कसा आहे हे जाणून घेणार आहोत. गौतम ऋषींना गोपातक झालं होतं, त्यावेळी गौतम ऋषी हे मंजरतला आले होते. नेमका त्यांचा संबंध काय होता, त्यांनी त्या ठिकाणी काय केलं हे आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर वामन अवतारामध्ये वामनाने बळीराजाकडं 3 पावलं जमीन मागितली, त्यामध्ये सुद्धा मंजरतचा घनिष्ठ असा संबंध आहे. नेमका काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. त्रिवेणी संगम या ठिकाणी नद्यांचा आहे, नेमक्या त्या नद्या कोणत्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. गोदावरी नदीचं मंजरत हे हृदयस्थान आहे, नेमकं ते कसं हे जाणून घेणार आहोत. चला तर आपण जाऊया मंजरतला. माजलगाव शहरापासून एक 12 ते 15 किलोमीटर अंतरावर मंजरत हे गाव आहे. माजलगाव शहरातील जुन्या बसस्थानकापासून एक रस्ता आणि दुसरा रस्ता गडी रोडवरील संभाजी चौकातून जातो. दोन्ही बाजूनं जाण्याचा रस्ता हा फार खराब आहे. पाहू शकता सर्व रस्ता उखडलेला आहे. कसरत करत मंजरतपर्यंत वाहनधारकांना जावं लागतं. या ठिकाणी मोठी कसरत करावी लागती. मंजरत रस्ता आहे. आपण रस्त्याची अवस्था पाहू शकता, पूर्णतः रस्ता उखडलेला आहे आणि या रस्त्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक पण होते किंवा वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात वाहनांची असते. ते मंजरतमध्ये त्या परिसरातील लोक दहाव्यासाठी येतात. जे 10वा आहे, हिंदू संस्कृतीमध्ये 10व्याला फार महत्त्व आहे, त्यामुळे सर्व लोक इथं 10व्यासाठी येतात आणि खूप मोठ्या प्रमाणात वाहनांची ते पाहू शकतात कंटिन्यू वाहनं चालू आहेत. आणि या ठिकाणी रस्ता खराब असल्यामुळं एकंदरीतच वाहनधारकांना या ठिकाणी मोठी कसरत करावी लागत आहे. अंतरावर राहिलेला आहे. सुरुवातीला गाव लागेल आणि गावानंतर पुन्हा आपण ज्या ठिकाणी विधी होतो, पूजा होती, आता पूजाच्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता सकाळची वेळ असल्यानं या ठिकाणी फार कमी गर्दी आहे. एरवी दुपारनंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या ठिकाणी बसायला जागा नसते. आज हा भाग रिकामा आहे. छोटंसं मंदिर आहे, दर्शन करूया मंदिरात. या ठिकाणी मित्रांनो गंगापूजनाच्या कार्यक्रमाची विधी या ठिकाणी होते. आज सकाळची वेळ असल्यानं गर्दी नाही. गोदावरी नदी आहे, नदीला पाणी कमी आहे. हे गोदावरी नदीपात्रामधील मंदिर आहे. लक्ष्मी त्रिवेंद्रम मंदिर आहे. पावसाळ्यामध्ये जोत्यापर्यंत हे भरलेलं असतं. हे अस्थि विसर्जन या ठिकाणी केलं जातं. हे गोल जे पाहतात या ठिकाणी अस्थि विसर्जन केलं जातं. ही छोटीशी व्यवस्था करण्यात आलेली आहे तिथपर्यंत जाण्याची. शिवाजी दत्तात्रय पाठक. या तीर्थक्षेत्राचं मूळ नाव हे मार्जार क्षेत्र आहे. आपण मांजर मारल्यावर काशीला जातो, काशीला नाही आहे ते इथे मार्जार मांजरीचं हे मुक्तिस्थान. मार्जारी नावाची हनुमंताची सावत्राई होती, तिचा उद्धार इथं केला हनुमंतानं, म्हणून ह्या गावाला मार्जार क्षेत्र हे नाव पडलं. त्याच्यानंतर इथं गौतम ऋषीचं तपश्चर्याचं ठिकाण आहे. गोहत्येचं पातक जे गौतम ऋषीला झालं होतं, त्यामुळं ही गोदावरी इथं आली. आणि गोदावरीचं हे हृदयस्थान आहे. महाराष्ट्रातलं एकमेव अब्जक तीर्थ आहे मंजरत. आणि अहिल्याबाई होळकरांचं हे श्रद्धास्थान आहे. हे सगळं घाट मंदिरं वगैरे त्यांनी सगळे बांधलेले आहेत. इथं मोठं एक लक्ष्मी त्रिविक्रम मंदिर म्हणून आहे. म्हणजे वामन अवतार जे झाला होता, तर वामन अवतारात 3 पावलं जी जागा मागितली होती बळीराजाला, त्याचं प्रतीक इथं येते. आणि त्याच देवासमोर ते मांजरीचं आहे. असं ह्या गावाचं महत्त्व आहे. उत्तर काशी नेमकं मंजरतचं काम, काशी हा दक्षिण काशी हा सॉरी दक्षिण काशी प्रयाग आहे अब्जक तीर्थ असल्यामुळं. आणि त्रिवेणी संगम आहे. म्हणजे ही गोदावरी वर सिद्धपणा मिळते, आपलं हे सरस्वती मिळते. ते माणसं उभे आहेत का, तिथे सरस्वती येते. आणि माझं बघून येणारी
चिंगपणा असा त्रिवेणी संगम इथं झालेला आहे. हा. आता हे गंगापूजनाचा कार्यक्रम जे असतो 10व्याचा, हो 10व्याचा. तर ते कुठून लोक येतात नेमके परिसरात? खूप दूरवरून लोक येतात तिथं. विधीचं स्वरूप कसं असतं नेमकं काय? विधीचं स्वरूप म्हणजे आता 10वा 11वा 12वा असं हे 3 दिवसाचा विधी असतो इथे. हा. आणि फार दूरवरून लोक येतात. तुळजापूर, पंढरपूर, लातूर, उदगीर, इकडं मंठा वगैरे त्याला म्हणून लोक येतात. हा. आणि बाकीचे पण विधी होतात तिथं. नारायण नागबली होतो, कालसर्प होतात, त्रिपिटी शांत्या होतात. असं या गावाला एक आध्यात्मिक महत्त्व आहे. गंगा पूजनाचा विधी सुरू आहे. सकाळी गर्दी कमी होते. आता पाहू शकता दुपार झालेली आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी आहे या ठिकाणी. सर्वत्र तुम्हाला माणसं दिसतील. प्रत्येक ठिकाणी पूजा, विधिवत पूजा चालू असते. आता आपण श्री लक्ष्मी त्रिविक्रम मंदिरामध्ये आहोत. हे दक्षिण प्रयाग म्हणून, दक्षिण काशी म्हणून मंदिरातला ओळखलं जातं. हेमाडपंथी हे मंदिर आहे. पाहू शकता तुम्ही की मंदिराचं काम किती सुरेख झालेलं आहे. मंदिरामध्ये आल्यानंतर मन प्रसन्न होतं. गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन करण्याचा योग आलेला आहे. या ठिकाणी आल्यावर मन कसं प्रसन्न होतं. लक्ष्मी त्रिविक्रमची जी काही मूर्ती आहे, मूर्तीसुद्धा नजरेत भरणारी आहे. त्यामुळं आम्ही थोड्या वेळ इथं थांबलोत, विश्रांती घेतली, काही मन शांत त्यामुळं झालं आमचं. आणि आम्ही आता मंदिराला प्रदक्षिणा घालणार आहोत. तुळशी वृंदावन सुरुवातीला दिसलं. हेमाडपंथी बांधकाम आहे. नक्षीकाम सुरेख आहे. उंच असं मंदिर आहे. घुमट उंच आहे. प्रदक्षिणा घालताना एक बाब लक्षात आली की मंदिराच्या वरच्या बाजूला छोटे छोटे झाडं मंदिरावरती उगवलेले आहेत. त्यामुळं कुठंतरी मंदिर व्यवस्थापन किंवा गावकरी तेवढी मंदिराची देखभाल करत असतील असं वाटत नाही. या ठिकाणी पिंपळाचे झाडं वरती उगवलेले दिसत आहेत. हे झाड जर मोठे झाले तर मंदिराला यापासून धोका होऊ शकतो. हे पाहू शकता वरी झाडं आहेत. असे पुरातन मंदिर जपण्याचं काम हे आम्ही सर्वांनीच केलं पाहिजे. त्यासाठी विशेष लक्ष दिलं पाहिजे. आमची प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि आम्ही मंदिरातला रामराम केला आणि माजलगावच्या दिशेनं आम्ही आता रवाना झालो आहोत.